चला, आपला पेपर 4 आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला निसर्गोपचाराच्या वेगवेगळ्या पद्धती आहे, उपचार पद्धती. तर त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे हायड्रोथेरपी म्हणजे पाण्याची वॉटर थेरपी किंवा मसाज, चुंबक चिकित्सा किंवा अशा प्रकारे वेगवेगळ्या थेरपींचा आपण अभ्यास करणार आहोत. हम्म. आता त्याच्यातलं पहिलं आपण सुरुवात करूया, वॉटर थेरपी किंवा हायड्रोथेरपी. तर निसर्गोपचारामध्ये तुम्हाला माहितीये की निसर्गोपचारामध्ये कुठलीही उपचार पद्धती ही कशावरती अवलंबून असते? कशाने केली जाते निसर्गोपचारामध्ये? पंचमहाभूतांच्या मदतीने. बरोबर, पंचमहाभूतांच्या मदतीने केली जाते. तर म्हणजे कुठलंही आपण थेरपी घेतली तर त्याच्यात साधारण कुठलं तत्व वापरलं जातंय किंवा ते कशा स्वरूपामध्ये वापरलं जातं, तर त्याची आधी आपण माहिती घ्यायची. मग ते कुठल्या कुठल्या पद्धतीने वापरलं जातं आणि मग त्या पद्धतीचे काय फायदे आहेत. तर ते आपण तसा अभ्यास आपण करणार आहोत किंवा तशा स्वरूपामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण तशाच स्वरूपामध्ये लिहायचंय. एक मिनिट. आता आपण जसं म्हटलं तर निसर्गोपचारामध्ये 5 तत्व पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचं मिळून ते बनलेलं आहे. हं? माणूस किंवा मनुष्य हा निसर्गाचाच एक अंश आहे आणि हवा, प्रकाश, सूर्यप्रकाश किंवा पाणी आणि अन्न आणि आकाश या सगळ्या निसर्गाच्या ज्या सगळ्या महान शक्ती आहेत, तर त्याचा आपल्या शारीरिक म्हणजे आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती आणि आपल्या इमोशन्स किंवा भावनांवरती त्या परिणाम करत असतात. हं? त्यामुळे आपण जर म्हटलं की निसर्ग आणि माणसाचा एक अतूट संबंध आहे. हं? तर ती ती गोष्ट लक्षात घेऊन आपण आपलं शरीर हे निरोगी राखू शकतो. म्हणजे निसर्गाचं एक त्याच्यातलं महत्वाचं तत्व काय की निसर्गाच्या गोष्टीच वापरून आपण आपलं शरीर निरोगी राखू शकतं. आणि ऍक्च्युली आपलं शरीर आहे ना, तर ते स्वतःच स्वतःला बरं करत असतं. म्हणजे आपण जर बघितलं तर प्राणी जे आहेत, तर ते प्राणी कुठल्या डॉक्टरकडे जातात का? नाही जात. त्यांना लागलं विगलं तर काय करतात? म्हणजे अगदी मांजर आपण जर बघितली तर मांजर सुद्धा काहीतरी तिचं पोट बिघडलं तर कुठला पाला बिला खाते, गवत खाते आणि मग नंतर ती ओकून बाहेर काढते. बरोबर. कुठे काय लागलं तर ते मातीमध्ये लोळतात किंवा पाणी अंगावरती घेतात आणि अशा प्रकारे आपलं किंवा ते काही खात नाहीत पोट बिघडलेलं असेल तर. आणि आपण मात्र आजारी पडलं तर आपण काय म्हणतो, तू अशक्त होशील, खा बाबा. म्हणजे एखाद्याला ताप आला तर घरचे लोक नाही नाही तू खा 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 म्हणून मागे लागतात. पण ऍक्च्युली विचार करा की आपल्याला ज्या वेळेला बरं नसतं त्यावेळेला आपल्यालाच वाटतं की आता खायचं नाहीये, पण तरी सुद्धा आपण खातो. आणि आपलं कारण का, ऍक्च्युली त्यावेळेला आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की तुझी डायजेस्टिव्ह सिस्टीम बरोबर नाहीये, तर तू खायला नकोस. कारण तेवढी एनर्जी तुझ्या शरीरात नाहीये की तू पचवू शकशील. आणि आपण ही हाक आपल्या शरीराची खरं तर ऐकायची असते. तर आपण निसर्गातल्या आपण निसर्ग काय सांगतो की स्वतः स्वतः तुम्ही बरे होऊ शकता. आणि अगदीच आपण आजारी पडलो तर निसर्गातली ही जी काही 5 तत्व आहे, तर त्यांचा वापर करून आपण आपल्याला बरं करायचं आहे. आपण ज्या वेळेला घरामध्ये एखाद्या वेळेला आपल्याला असं वाटतं बघा की मला खूप उदास वाटतंय. हा, तर आपण काय करतो, जरा एक बाहेर चक्कर मारून येतो. हा, चक्कर मारून आल्यावरती काय जादू घडणार असते मला सांगा. आपण बाहेर जाऊन येतो त्यावेळेला बरं वाटतं. काय होत असेल मला सांगा बरं, काय होतं? आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो, आपण पंचमहाभूताच्या सानिध्यात जातो बाहेर गेल्यावर. बाहेर गार गेल्यावरती हवेची. मोकळी हवा असते. हा,
हो. हवा असते हो की नाही. हवा असते, सूर्यप्रकाश असतो, आणि जरी तुम्ही संध्याकाळी गेलात तरी सुद्धा त्या हवेनी तुम्हाला बरं वाटायला लागतं. वायू असतो त्याच्याने बरं वाटायला लागतं. निसर्गातले वेगवेगळे ज्या गोष्टी आपण बघतो, हा, तर आपल्या मनामध्ये उदास करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांना ब्रेक मिळतो आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. हम्म. किंवा आपल्याला रुटीनचा कंटाळा आला की जर आपण एक ट्रिप, चला कुठेतरी पिकनिकला जाऊन येतो किंवा नातेवाईकांकडे जातो, तर काय होतं त्याच्यानी, तो कामामध्ये बदल पण होतो आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला जाता त्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो. म्हणजे शरीर, मन आणि भावना सगळ्यांवरती त्याचा परिणाम होत असतो. हम्म. ओके. आता आपण इथे मातीचे उपचार पद्धती आपण बघणार होता आज, हं. मग आता माती म्हटली तर त्याच्यामध्ये कुठलं तत्व येतं, तर पृथ्वी तत्व येतं. हो की नाही. पृथ्वी तत्वाचा उपयोग आपण माती उपचार पद्धतीमध्ये आपण करून घेत असतो. तर आता पृथ्वी तत्वाला काय म्हटलेलं आहे, आता कुठलंही तत्व आपण जसं म्हटलं आता मृत्तिका चिकित्सा किंवा माती चिकित्सा, माती उपचार पद्धती, असे काहीही शब्द तुम्हाला ते सांगू शकतात. त्याच्यामध्ये तत्व काय आहे आणि साधारण आपल्या याच्यामध्ये ऋग्वेद म्हणजे आपले जे ग्रंथ आहेत तर त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल काय सांगितलंय, थोडक्यामध्ये आपण एक बघणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती आणि मग आपण पुढे जाणार आहोत. हम्म? सर्वाधारे सर्व बीजे सर्व शक्ती समन्विते सर्व कामप्रदे देवी सर्वेष्टम देही मे धरे. ब्रह्मविवर्त पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की माता पृथ्वी हे प्रत्येकाचं बीज आहे. ती प्रत्येकाला आधार देते, शक्ती प्रदान करते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते. जे 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 काही रुजतं ते आपण मातीमध्ये ते बी पडलं की म्हणजे कोणी येऊन, आपण जंगलामध्ये बघतो कुठेही बघतो, कोणी येऊन रुजवतं का नाही, मातीच्या मध्ये ते पडलेलं असतं आपसुकच. पाणी ज्या वेळेला पडतं, पाऊस पडतो त्यावेळेला ते बीज वर येत असतं. हा, तर त्यांनी म्हटलेलं की हे प्रत्येक गोष्टीतच मातीतून सगळ्याच गोष्टी निर्माण होत असतात. आपण म्हणतो ना, आपण गणपती सुद्धा मातीचा बनवतो, हो की नाही. तर ती प्रत्येकाला आधार देते, शक्ती प्रदान करते, असं म्हटलेलं आहे. आता ह्या पंचतत्वांमध्ये पृथ्वी तत्व सगळ्यात ऍक्च्युली सगळीच तत्व महत्वाची आहे, पण आपण ज्या वेळेला म्हणतो की हे सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. आणि कारण का याच्यामध्ये बाकी चार महाभूत पण त्याच्यामध्ये असतात पृथ्वी तत्वामध्ये. हम्म. जसं की आता छांदोग्य उपनिषदामध्ये काय म्हटलंय, येशाम भूतानाम पृथ्वी रसः. यजुर्वेदामध्ये काय म्हटलंय, माता पृथ्वी महिमया, म्हणजे पृथ्वी ही आपली माता आहे आणि आपल्या वाढीसाठी देखील तीच कारणीभूत आहे. माता भूमी ही पुत्रो अहम पृथिव्य. ऋग्वेदामध्ये असं म्हणलेलं आहे की पृथ्वी ही माझी माता आहे आणि मी तिचा पुत्र आहे. म्हणजे आता हे वेगवेगळ्या दृष्टीने आपण पृथ्वी तत्वाबद्दल काय सांगितलंय आपण ते बघितलं. आता आपण जर पृथ्वीचा गोल बघितला तर पृथ्वीवरती आपण एक तृतीयांश भाग हा जमिनीचा आहे आणि दोन तृतीयांश भाग हा पाण्याने व्याप्त आहे. म्हणजे समुद्र म्हणा, नद्या म्हणा, तलाव म्हणा, त्याच्यानी किंवा बर्फ वेगळ्या स्वरूपामध्ये की बर्फाचे डोंगर आहेत, तर तेही पाणी तत्वच झालं. हम्म? मनुष्याच्या वाढीसाठी आवश्यक असे अन्न म्हणजेच फळे, भाज्या इत्यादी सर्व सर्व पृथ्वी मुळेच मिळतं. म्हणजे आपण जे काही खातो, आहार जो घेतो, तो आपल्याला पृथ्वीतून मिळतो. म्हणजे जमिनीतून या गोष्टी उगतात आणि आपण त्या आहार्य म्हणून आपण घेत असतो, आपलं जेवण म्हणून आपण ते खात असतो. आता हे सगळ्यामध्ये आता ही पाच तत्व जी आहेत तर ती कशी आहेत, तर अतिसूक्ष्म, सूक्ष्म, मग जरा थोडीशी हे मग स्थूलाकडे येणारी, आणि सगळ्यात स्थूल आहे ते पृथ्वी आहे. आणि म्हणून पृथ्वीमध्ये ही पाची तत्व आलेली आहेत. सगळ्यात सूक्ष्म आकाश तत्व आहे, बरोबर. म्हणजे अशा याच्याने आपण विचार केला तर पृथ्वी हे सगळ्यात स्थूल तत्व आहे. आपलं शरीर जे आहे तर ते पंचमहाभूत. आपलं शरीर कसं बनलेलं आहे, शरीर सुद्धा पाच महाभूतांनी बनलेले आहे. आणि नुसती पाच महाभूत आहेत का, नाही, त्याच्याबरोबर आत्मतत्व सुद्धा आहे. म्हणजे एक सहावं तत्व जे आहे तर ते आत्मतत्वानी, म्हणजे नुसती पाच महाभूत तर निसर्गामध्ये पण असतात ना, पण त्याच्यामध्ये एक अजून एक तत्व आहे की आत्मतत्व, आणि त्याच्यानी आपलं शरीर जे बनलेलं आहे. तर पृथ्वी तत्वामध्ये या सर्वांचा अंतर्भाव होतो, म्हणूनच ते श्रेष्ठ तत्व आहे. हे सर्व म्हणजे काय की ही पाच बाकीची चार तत्व आहेत, ती आणि आत्मतत्व ही सगळी त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून ते श्रेष्ठ तत्व आहे.
आता आपल्या शरीरामध्ये मला सांगा, आपल्या शरीरामध्ये कुठे कुठे ते पृथ्वी तत्व आढळतं, कुठे कुठे दिसून येतं? हम्म. शरीराचा विचार केला तर आता मला एक सांगा, आपल्या आपल्या शरीरामध्ये जलतत्व काय आहे? शरीरामध्ये पाणी सदृश कोणत्या गोष्टी आहेत आपल्या शरीरामध्ये? घाम आहे, युरिन आहे. मेन रक्त. रक्त हा, रक्त 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 हे पण आहे. रक्त आहे, वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत, वेगवेगळे डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात ते आहेत. मग तसं जर आपण बघितलं तर मग आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व कुठे आहे? तर आपली जी हाडं आहेत, आपली नखं आहेत, तर आपले दात आहेत, आपले मसल्स स्नायू आहेत, मग त्या दोन हाडांच्या मध्ये असलेल्या